परंतु ॲज अ बॅटर, ॲज अ कॅप्टन अँड ॲज अ विकेट किपर म्हणून या 3 फॉर्मॅटमध्ये ॲग्रेसर असा खेळाडू पाहायला मिळतोय मिस्टर हरीश पाटील. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आयव्हन गेल्या मॅचचा हिरो ठरलेला गोलंदाज पाहायला मिळतोय. रुपेश कोळी एका साईडला आपण पाहू शकाल, तर एका साईडला अमर कोळी, हे दोन मात्र पंचांच्या भूमिकेत. आज अमर कोळी यांचं मात्र जो सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतो त्याचा वाढदिवस आपण पाहू शकाल आणि केक सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि एका साईडला धोंडेकर म्हणून आपण पाहू शकता ते वाढदिवस आहे. या दोन्ही व्यक्तिमत्वांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. चला स्पीडअप करा गेम, वेळ दौडू नका प्लीज. संजय सुद्धा तत्पर आहे तेवढ्याच वेळेच्या बाबतीमध्ये. देवांश इलेव्हन, आम्ही देवांश इलेव्हनच नाव या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. देवांश इलेव्हन वसई कोळीवाडा. तर सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी आयव्हन आपल्या गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पहिला चेंडू भरत पाटील, घुटना टेक, सिक्सर देख, जबरदस्त अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. हवेच्या झोतावर चेंडू क्लिअर होत असताना 6 धावा. गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक. लेदर क्रिकेटचा क्लास यावेळेला आपण पाहू शकता. ज्या पद्धतीने मात्र टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारची प्रगती करत असताना खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. पुन्हा एकदा मात्र त्याच झोनमध्ये आणि व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलं. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. बॅक टू बॅक 2 षटकार, 12 धावा. जबरदस्त. खूप चांगलं क्रिकेट. 2 चेंडूच्या एकंदरीत 2 समाप्तीनंतर, 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 षटकार यावेळेला आपण पाहू शकतात. 12 धावा फलकावर पाहायला मिळतात. आकाश मुंबईकर या ठिकाणी जॉईन झालेत आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकता धावसंख्या जाऊन पोहोचते 12, 12 रन्स. हॅलो हॅलो चेक. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. यावेळेला मात्र ऑन साईटला आदरणीय सन्माननीय हेमंत मसनेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. या क्रीडा नगरीमध्ये मुख्य मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 13 धावा. आकाश मुंबईकर यावेळेला मात्र जॉईन झालेत. स्कोररची भूमिका निभावत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत आणि ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट. यावेळेला स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. क्रिसिलच्या माध्यमातून एकदा वर्जित केली जाते आणि एका धावेनेशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 14 या धावसंख्येवर. स्टार्ट अगदी चांगले झाले. ज्या अनुषंगाने मात्र स्टार्ट यावेळेला केली गेले, मॅग्निफिसंट स्टार्ट. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते ना, तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात जर चांगली झाली तर येणारे मिडल ऑर्डरचे फलंदाज मात्र खूप चांगल्या प्रकारचा एन्जॉय करतात खेळपट्टीवर. कोणताही दबाव नाही घेत. यावेळेला स्लोवर 1 चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या चेंडूला जसा चेंडू येतोय तसा त्या चेंडूला मात्र यावेळेला खेळण्याचा प्रयत्न करतायत. अशाच प्रकारचं साईच्या अर्नाळ संघाला मात्र खेळायचं होतं, परंतु यावेळेला लालचेला गेले आणि मोठे फटके मारण्यामध्ये अपयश ठरलं आणि फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होत जात असताना मात्र फक्त 28 धावा फलकावर पाहायला मिळाल्या. धन्यवाद प्रशांत घरत. आज बॅड लक म्हणावं लागेल, हार्ड लक यावेळेला आपण पाहू शकतात. अनिल घरत जे शिक्षक आहेत आणि चांगलं कॉपरेट करतात त्या संघाला. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय सरळ चेंडू निघून जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन.
पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. एकविरा क्रिकेट क्लब नायगाव आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने या क्रिकेटचा रणसंग्राम गेली 4 वर्ष एकत्रित येऊन मात्र या स्पर्धेला उजाळा देत असताना आपण पाहू शकतायत हा संघाची बांधणी मात्र 40 वर्षापूर्वीची आपल्याला पाहायला मिळते आणि तदनंतर सातत्याने मात्र मिळून मिसळून मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत एक भाव मताने मात्र एकविरा क्रिकेट क्लब नायगाव संघ एकजुटीने येऊन या स्पर्धेचा जो आपण पाहतो शुभारंभ खूप चांगल्या प्रकारचा केला जातो. कारण जेवढा वेळ मात्र एकविरा क्रिकेट क्लब नायगावच्या आयोजकांनी आपल्या परिवाराला दिला नसेल ना तेवढा वेळ मात्र या मैदानाला दिला आणि मैदान सुसज्ज झालं आणि मैदान सुसज्ज असताना मात्र खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साईडला मॅकमिलनचा हा चेंडू पाहायला मिळतोय. रॉकी मात्र पुढे सरसावतो वेगाने. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आज प्रमोट केलं गेलं निखिल ओघेला. मात्र गेल्या मॅचमध्ये वेगळी रणनीती पाहायला मिळाली. सतीश पाटीलला मात्र पुढे सरसावलं गेलं होतं. सतीशने सांगितलं, स्टेटमेंट दिली की मी आउट ऑफ फॉर्म होतो, परंतु एका इनिंगमुळे माझा मात्र यावेळेला उत्साह आणि जो कॉन्फिडन्स आहे तो मात्र वाढला. आणि तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्त्वाची भूमिका असते. कारण आत्मविश्वास असावा, परंतु क्रिकेटच्या आणि अन्य क्षेत्रामध्ये अति आत्मविश्वास कधीच नसावा. ऑन साईडला भरत पाटीलच्या बॅटमधून जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार. भरत पाटीलच्या बॅटमधून आलाय हा ब्रँडेड षटकार, 6 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर 22 या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले ते 2. मॅकमिलनच्या गोलंदाजीवर अटॅकिंग मूडमध्ये पाहायला मिळतोय भरत पाटील. कारण युजेस फुटवर्क अप्रतिम, चेंडूवरची नजर अप्रतिम पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय खूपच बाहेर. रुपेश कोळी वळतायत वाईटचा इशारा करत असताना. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 23 या धावसंख्येवर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 23 धावा. प्रथम फलंदाजी करताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी हा संघ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र क्षेत्ररक्षणाचा यावेळेला कौल आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला आयव्हन अँड कंपनी अर्थातच देवांश 11 वसई कोळीवाडा. ऑन साईडला पुलचा फटका पाहायला मिळतोय. क्रिसिलच्या हातामध्ये मात्र यावेळेला चेंडू विसवला गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. भरत पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाला. चारच्या सुमारास आपण पाहणार आहोत ज्यांनी खूप चांगली किमया साध्य केले गेले. एशियन गेम्स सिल्वर मेडल बॉक्सर SM मनप्रीत सिंग या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. ज्यांनी UK, USA, इटली, फ्रान्स बॉक्सिंग चॅम्पियन पटकावला गेला. इंटरनॅशनल बॉक्सर SM मनप्रीत सिंग मात्र या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. तसेच रवी संबळ, तदनंतर सुभेदार मेजर कारगिल लढाई जम्मू में आणि गलवान चीन मै अरुणाचल प्रदेश, राजकुमार सुभेदार मेजर तोफखाना अटलरी JK उरीमध्ये होते आणि कारगिल में सांबा में पोस्ट गया सिक्कीम. अशा पद्धतीने मात्र वेगवेगळे यावेळेला आर्मी बंधू आपल्याला पाहायला मिळतील ज्यांनी सुंदर कौशल्य दाखवून आज सीमा रेषेवर दक्ष राहून आपण आपली सर्वांची काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरोखरच आज जी मात्र गाढ झोप घेतोय ती मात्र आज त्यांच्याच कर्तृत्वामुळे आपण पाहू शकता. त्यांच्या संरक्षणामुळे अशा या आर्मी बंधूंना मात्र मानाचा मुजरा असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 23 धावा, 23 रन्स. राजेश ओघेला आज काहीतरी करून दाखवावं लागेल, परंतु गोलंदाजी यावेळेला क्लीन अँड क्विट पाहायला मिळते. मॅकमिलन 22 नंबरची जर्सी परिधान करणारा आणि खास करून डावखुरा हाताचा गोलंदाज आहे. तर मला 22 नंबरची जर्सी आठवली डॅनियल विक्टोरी या गोलंदाजाची.
यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला कर्णधाराकडे निघून येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. जयेश मॅग्निफिसंट फिल्डिंग. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी एक धाव आणि धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 24 धावा. चेंडू फेकून झालेत. आकाश मुंबईकर आम्हाला दर्शवतात की 4 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. दुसरे षटक हे प्रगतीपथावर आहे. एका साईडला निखिल ओघे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांचे पिताश्री प्रभाकर ओघे नेहमीच आपल्या सुपुत्रांना खूप चांगल्या प्रकारचं गायडन्स देत असतात आणि नेहमीच खंबीरपणे उभे राहतात. मात्र एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. संजय ओघे असतील, ही मात्र सर्व मंडळी आहे ती खूप चांगल्या प्रकारचं कॉपरेट करते. यावेळेला ऑन साईडला आपण पाहू शकता चेंडूला मात्र पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. फेकी येईपर्यंत यावेळेला आराम के साथ 2 धावा खेळपट्टीवर निघून येत आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 26 रन 26 धावा. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण पाहू शकाल. धावांची गती फलकावर 26 धावा. षटक क्रमांक दुसरं 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू असेल मॅकमिलन या गोलंदाजाचं. निखिल ओघे खूप चांगल्या प्रकारचा मॅन इन फॉर्म बनण्याची ही संधी आहे. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक बुम बुम च्या माध्यमातून मात्र यावेळेला आपण पाहू शकताय 6 धावांकरता मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. यावेळेला अगेन्स्ट द टर्न खेळला गेला आणि 6 धावा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक 6 रन्स. करू लागतात हे आपण सातत्याने पाहिलंय. खूप रंगांची उधळण आपण पाहू शकाल आणि खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकता. दर्शन घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मात्र त्या ठिकाणी भाविक येत असतात आणि नक्कीच ज्या वेळेला आपण पाहू शकतात कारल्याचं डोंगर आणि त्या ठिकाणी परमेश माळीचा आवाज असा मात्र कधीच झालेला नाही आहे. कारण एक महाराष्ट्राला लाभलेला गोड आवाजाचा धनी खूप वेगवेगळं मात्र सॉन्ग एकविरा मातेवर जरूर आपल्याला पाहायला मिळतं. दिवा कोपर या ठिकाणी राहणारा. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 32 धावा. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. राजेश ओघेची बॅट तळपेल का? तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी ऑस्डन पावकर एक कोळीवाडा एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं 9 नंबरची जर्सी परिधान करणारा. ऑन साईडला सुरेख पद्धतीने हलक्याशा हाताने फक्त चेंडूला सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग केला होता. मॅकमिलन मात्र पुढे येतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी मात्र या वेळेला कलेक्ट झाला नाही चेंडू आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 34 या धावसंख्येवर. 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या. आता चांगली सरासरी आहे आत्तापर्यंत. जर यावेळेला विचार केला तर आत्तापर्यंत 5 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने 11 चेंडू असतील. स्टार्ट अगदी चांगली झाली आणि यावेळेला भरत पाटीलने 3 षटकारांसहित 20 धावांचा खेळ करत असताना यावेळेला हरेशने 1 धाव केली. निखिलने आतापर्यंत 9 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. हे जर कॉन्ट्रीब्युशन जेव्हा फलंदाजांच्या दृष्टिकोनातून असताना तेव्हा ऑटोमॅटिक फलकावर धावा या मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि तेच मात्र कॉन्ट्रीब्युशन केलं गेलंय. ऑन साईडला पुन्हा एकदा मिस टायमिंगचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फार वेगाने निघून येतोय. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू कलेक्ट करून नॉट आऊट त्या ठिकाणी. कारण पहिला हात मात्र यावेळेला स्पर्श झाला होता आणि तदनंतर चेंडू खाली राहिला आणि त्या कारणास्तव रुपेश कोळे यांची घारीसारखी नजर आपल्याला पाहायला मिळते. नॉट आऊट त्या ठिकाणी दिला जातोय. 2 धावा येत असताना यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 36 धावा. 36 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत.
दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. एक विरार विभागातून आपण पाहू शकताय, तर एक वसई विभागातून संघ आपण पाहू शकाल. तर दोन्ही संघ पालघर जिल्ह्यातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड. 24 तारखेपासून या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाली. द ग्रेट मराठा जुचंद्र हा संघ पहिला संघ ठरला जो अंतिम 4मध्ये ज्याने मात्र दरवाजे ठोठावले. दुसरा संघ जर आपण पाहिला तर यावेळेला ठरला गेला होता झाई 11 हा डहाणू तालुक्यातून बिलॉंग करताना पालघर जिल्ह्यातून पाहायला मिळतो. आणि तिसऱ्या दिवसात एकविरा स्पोर्ट्स नायगाव परिसरातील एक गाव एक संघातून ठरला गेला. ऑफ साईडला सुंदर ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळतं. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला निघून जाईल. क्षेत्ररक्षक क्रिसिल पुढे सरसावतोय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी वळाले होते. हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला राजेश ओगेने आणि तत्पूर्वी एक धाव येत असताना चिकी सिंगलच्या माध्यमातून धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ती 37 धावा सिंगल मिळते. 37 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांमध्ये. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी आणि एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय देवांश 11 वसई कोळीवाडा. जो संघ विजय होईल तो संघ सचिन कोळीवाडा या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. आणि अंतिम 4चे दरवाजे कोणता संघ ठोठावेल आणि त्यानंतर फर्स्ट सेमीफायनल सेकंड सेमीफायनल आपण पाहू शकाल. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ ऑन लाईन, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. ही लेंथ ऑन लाईन सर्वात बेस्ट अँड बेटर मात्र वेपन म्हणून समजली जाते. आणि त्याच अनुषंगाने ऑस्डन पावकर आता मात्र लेंथला यावेळेला मात्र विसरला होता. तो सूर गवसला आणि आतापर्यंत धावा मात्र मोठ्या प्रमाणात देत नाही आहे. ही त्याची खुबी आहे, ही त्याची खासियत आहे. आणि म्हणूनच वेगवान मारा करण्यासाठी तत्पर असणारा ऑस्डन पावकर. तर निखिल ओगे एक हार्ड हिटर बॅट्समन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. इथे मात्र झेल सुटतोय आणि तत्पूर्वी एक धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 38 या धावसंख्येवर 38 रन. निखिल ओगेने मात्र यष्टीरक्षकाला सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच डिअर. धावांची गती फलकावर 38. 5 चेंडूचा खेळ झाला आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 38 धावा या आपण पाहू शकाल. अतिशय ग्लॅमर या खेळाला टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे वाखाणण्याजोगे आपण पाहू शकाल. 120 ग्रॅमच्या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं. आणि याच 120 ग्रॅमचा चेंडू शारजा आणि कतारच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर मात्र पिच झाला आणि एक वेगळीच उंची मात्र आपल्याला पाहायला मिळाली. या टेनिस क्रिकेट विश्वाने घेतली. सरळ बॅटने करण्याचा मनसुबा होता. बॅट स्विंग झाली होती परंतु यावेळेला टॉपेज लागला आणि फलंदाज यावेळेला आपण पाहू शकाल जस्टिन त्या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाही आहे. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द ऑस्टिन आपण पाहू शकतायत. आणि ऑस्टिन या वेळेला आपण पाहतोय धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 38 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. राजेश ओगे बॅक टू द पॅव्हिलियन. या आपण जाऊया डीजे मॅनकडे. षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत 38 धावा. सतीश पाटील अँड एका साईडला निखिल ओगे अर्थातच बुम बुम आपल्याला निक पाहायला भेटतोय. पाहायचं कशा पद्धतीने मात्र 18 नंबरची जर्सी परिधान करणारा 18 नंबरची जर्सी या IPLच्या हंगामामध्ये काय करेल. कारण 800 दिवस उलटून गेले परंतु शतक मात्र लागलं नाही विराट कोहलीचं. ही मात्र प्रत्येक क्रिकेट शौकीनांना खंत लागली परंतु पुन्हा एकदा कमबॅक करेल आणि शतकांचं शतकवीर बनेल का असं गौतम गंभीरने मात्र जरूर त्याच्यावर विश्वास दाखवला गेला आहे. येणारी वेळ येणारा काळ दर्शवेल. कारण क्रिकेट मात्र आपण सातत्याने पाहतो. निश्चित आणि अनिश्चिततेचा काही क्रिकेटला प्राधान्य दिले गेलं आहे. तुमचा फॉर्म खूप महत्त्वाची भूमिका असते. तुमचा क्लास हा परमनंट असायला हवा आणि म्हणूनच क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला बॅड पॅच हे येतच असतात. हे आपण सातत्याने पाहिलं आहे. परंतु आयुष्यात म्हटलं जातं ना की आयुष्यात वाईट दिवस आले तर कधीही खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधीही घमेंट करू नये. हे क्रिकेटच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचं वाक्य आहे. जेव्हा तुमचा मात्र जरूर फलंदाजी तुमची चांगली होईल त्यावेळेला मात्र नम्रपणाने राहा. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला. चेंडू मात्र निघून जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं मिस्टर जयेशचं. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ते फलकावर. आकाश मुंबईकर आम्हाला दर्शवत आहेत
की 40 धावा. चाळीस धावा फलकावर पाहायला मिळतं. सतीश पाटील एका साईडला, निखिल ओगे आपण पाहू शकतायत. हे दोन फलंदाज धुरंधर खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. मात्र डगआउटमध्ये एकच विचार चालला असेल की 50-55 पर्यंत जायला पाहिजे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शॉर्टपुलचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागतं. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 41 धावा. रॉकी मात्र अप्रतिम या गोलंदाजाने प्रगती केली. हळूहळू मात्र प्रगती करत असताना पाहायला मिळतोय. तुमचं सातत्य, तुमची कन्सिस्टन्सी, तुमचा रिदम, तुमचा वेग खूप महत्त्वाची भूमिका असते. कारण मोहम्मद सिराज फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं असेल, जेव्हा नवीन पदार्पण केलं तेव्हा वेग होता, परंतु लेंथ आणि लाईन नव्हती आणि त्या कारणास्तव खूप मात्र धावा खर्च करायचा. परंतु पुन्हा एकदा नेट प्रॅक्टिसमध्ये गेला, पुन्हा एकदा मात्र त्याने संघर्ष केला, स्ट्रगल केलं आणि पुन्हा एकदा मात्र चांगली गोलंदाजी करत असताना आज आपल्या भारतीय संघाचा टॉप गोलंदाज म्हणून ओळखला जातोय टॉप 5 मध्ये. टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला होता. हा नॅचरल बाउन्स होता, परंतु यावेळेला आवाक्याच्या बाहेर अनपेक्षित बाउन्स, वाईटचा इशारा. धावसंख्येत भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आकाश मुंबईकर आम्हाला दर्शवत आहेत 42 रन्स. 42 या धावसंख्येवर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर गोलंदाज रॉकी आपल्या गोलंदाजी मार्कवर. अतिशय सुंदर अशा वातावरणात एकविरा क्रिकेट क्लब नायगाव आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचं युनिटी, स्ट्रेंथ, एक हे सामर्थ्य गणलं जातं. यावेळेला ऑन साईडला झेल सोडलाय तर त्याचा परिणाम सोसा. सरळ चेंडूला फेकून दिलाय 6 धावांकरता. मॅग्निफिसंट टायमिंग, टेरिफिक टायमिंग, स्पेक्टॅक्युलर शॉट, 6 धावा. तर IPLची मॅच सुद्धा सुरू आहे. एका साईडला दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आणि 24 धावांवर रोहित शर्मा खेळी करतोय. जसं निखिलचा फटका आला षटकारांवर, तसं रोहित शर्माने सुद्धा षटकार ठोठावला गेला. मात्र आज सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळतात. 2 मॅच असतील. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 48 रन्स. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त होते. क्रिसिल पुढे येतोय, परंतु हा झेल सुटतोय. आज निखिल ओगेचा दिवस आहे की काय? आणि यावेळेला 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 50 धावा. 50 रन्स यावेळेला पाहतोय. 50 रन्स कम्स अप. धावांची गती फलकावर 50. आता शेवटचे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. या 2 चेंडूवर निर्भर असेल. एका साईडला गोलंदाज रॉकीवर पूर्णपणे प्रेशर आहे, एका साईडला फ्रीली एन्जॉय करत असताना देत दनादन फलंदाजी निखिल ओगे. निक आपण पाहू शकाल उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला पहिला ऑन साईडला फटका मात्र यावेळेला फसेल आणि चूक होणार नाहीये. आता मात्र मॅकमिलनच्या माध्यमातून सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. स्लोवर 1 चेंडू होता. असं वाटलं निखिल ओगेला की फास्ट चेंडू येईल, परंतु यावेळेला स्लोवर 1 केला ते रॉकीने. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन, परंतु निखिल ओगेने आपली जबाबदारी काय आहे ती जाणली आणि यावेळेला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतला गेला. गॉन. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आयव्हान, वय वर्ष 52, 10 नंबरची जर्सी परिधान करणारा, प्रत्येकाचा फेवरेट आकडा, शतकांचा शतकवीर, क्रिकेट सम्राट, गॉड ऑफ क्रिकेट. अप्रतिम आपण पाहू शकलात. मात्र सचिन रमेश तेंडुलकर सरांची भारतरत्न. चला घाई करा, वेळ दौडू नका. शेवटच्या चेंडूवर मात्र यावेळेला दर्शवतायत की मात्र चांगला चेंडू यावेळेला फेकला गेला पाहिजे. आयव्हान त्या ठिकाणी दर्शवत असताना धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आतापर्यंत आकाश आम्हाला सांगतायत यावेळेला 50 धावा एक्झॅक्टली फलकावर. नमन ओघे, नवीन फलंदाज राजेश ओघे यांचे बंधू सातत्याने आपण पाहू शकतायत. प्रथमेश ओघे, बंटी ओघे आणि निखिल ओघे आपण पाहू शकतायत. सचिन पाटील, महेश पाटील जोड्या मात्र पाहायला मिळाल्या. यावेळेला ऑन साईडला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेला. चेंडू मात्र निघून जाईल क्रिसिलच्या हातामध्ये. डीप मिड विकेटला फेकी अचूक होते आणि फलंदाज बाद होईल. वॉट अ थ्रो. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि तेवढीच चांगली फेकी यावेळेला आपण पाहू शकलात. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत
51 धावा, 51 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. विजयासाठी 52 धावांचं लक्ष्य 13च्या सरासरीने खेळावं लागेल. प्रतिस्पर्धी संघ जो आपण पाहू शकतायत देवांश 11 वसई कोळीवाडा या संघाला. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि या आवाज ऐकूया आपण व्हॉइस ऑफ पांजू दिनेश किनी यांचा. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे. माझे आई एक विराई ओली बड्यान नाही गाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. ओली बड्यान नाही गाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. संघ परंपरेने चाललाय. संकट आली कितीतरी ही कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो शान आहे. एपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. दुपारचं हे सत्र आपण पाहतोय आणि अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय. लाख मोलाची स्पर्धा एकविरा क्रिकेट क्लब व जीवदानी क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विजयाकरिता लक्ष आपण पाहिलं तर 52 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. एका बाजूला आपण पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय सत्यनारायण स्पोर्ट कोपरी संघ पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला देवांश 11 वसई कोलीवाडा हा संघ मात्र 2 हात करतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय. अलंकार तर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला स्ट्राईकला फलंदाज स्ट्राईकला फ्रँकी पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईक एंडला क्रिसिल ज्याने की 20 धावा मागच्या सामन्यामध्ये 21 धावा जमवल्या गेल्या होत्या आपल्या संघाकरिता. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. 52 धावांचं लक्ष्य टार्गेट ठेवलं गेलंय. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि तदनंतर डीप मिड ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. पहिला चेंडू ऑन साइडला अलंकारच्या चेंडूवरती केलेला प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार, 6 धावा.
रिगणेशा होतोय मैदानाच्या आतमध्ये आणि अशाच फटक्यांची आपण पाहिलं तर आवश्यकता आहे. जर या सामन्यामध्ये विजयी संपादन करायचं असेल तर धनेश 11 देवांश 11 कोलीवाडा संघाला. गोलंदाज अलंकार गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहे उजव्या हाताने. पुन्हा एकदा अप्रतिम टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. यावेळेस चांगलं कमबॅक केलं गेलं. योग्य दिशा नियंत्रण पाहायला मिळतंय गोलंदाजाच्या माध्यमातून आणि कमबॅक कसं करावं हे मात्र दाखवून देत असताना गोलंदाज अलंकार पाहायला मिळतोय. 6 धावा या फलकावरती. ऑन साइडला जबरदस्त पुलचा फटका पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅट चेंडूला मात्र कनेक्ट केले गेले आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार. आम्ही जपलाय धावांचा डोंगर बॉलरने आमच्या दिमागदारीने रोखलाय. फलंदाजाने समोरच्या टीमला धो 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 धुतलाय. अमर विवेकच्या खेळात धन्यवाद डीजे. मैदान तर आर्मी बंधूंचं आगमन होत आहे थोड्याच वेळामध्ये. काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. मिडल ऑफ द बॅट चेंडूला मात्र पिक केलं गेलंय आणि ऑन साइडला काही दमदार फटके खेळत असताना आपण पाहतोय फलंदाज मिस्टर फ्रँकी आणि फ्रँकीची बॅट तलपली गेली. या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 12 धावा 3 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस फलकावरती पाहायला मिळत आहेत. काही जबरदस्त फटकेबाजी आतिषबाजी होत असताना अलंकार वरती हल्ला चढवला जातोय आणि धावांची गती 12 धावा 12 रन्स. गोलंदाज सज्ज होतोय उजव्या हाताने. गोलंदाजीचा मारा करण्यासाठी डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत जरूर. यावेळेस मात्र पॅड वरती हा चेंडू होता. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र मिड विकेटच्या वरतून फेकून दिलंय. 6 धावा षटकार. मात्र पिक केलं गेलं. पॅडवरती चेंडू होता आणि पॅडवरच्या चेंडूंना मात्र सोडणार नाही फ्रँकी मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकार ठोठावले गेले. 4 चेंडूचा सामना होतोय. अलंकार वरती हल्ला चढवला गेलाय आणि इथे मात्र अलंकारला कमबॅक करावं लागेल. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती विकेट प्राप्त करावी लागेल. निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. योग्य दिशा नियंत्रण राखावं लागेल कारण लाईन से भटके तो मिलेंगे फटके हेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सुंदर चेंडू ऑन साइडला चेंडूला बोलवलं जातंय. 1 धाव अर्जित केलं जातंय आणि 1 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय. धाव फलकावरती 19 धावा 19 रन्स. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. सरळ बॅटने मात्र खेळण्याकरता मजबूर केलं गेलंय. 19 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 संघादरम्यान ही लढत आपण पाहतो. एका बाजूला देवांश 11 वसई कोलीवाडा तर दुसऱ्या बाजूला सत्यनारायण स्पोर्ट कोपरी संघाने 52 धावा उभारलेत आणि त्याचा पाठलाग करत असताना 5 चेंडूमध्ये 19 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस पाहिलं न्याहाळलं बाकीचं काम मात्र पंचांवरती सोपवलं जाते. अमर कोहली जे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. वाईटचा इशारा आणि धावांची गती फलकावरती 20 धावा 20 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय उजव्या हाताने. यावेळेस मात्र उचलचा चेंडू होता. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राजेश ओगे आणि तदनंतर आपण पाहतोय समीर कासारे. काय जबरदस्त अप्रतिम जजमेंट सहित झेल टिपला जातोय आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. पहिल्या विकेटचं पतन होतंय. क्रिसिल बॅक टू द डगआउट गॉन.
फुलटॉस चेंडू सरळ बॅटने व्ही मध्ये खेळला जातोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून येतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केलं जातंय. प्रथमेश ओगे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धावांची गती एकंदरीत पाहिली तर 21 धावा. राजेश ओगेमध्ये ती क्षमता आहे विकेट प्राप्त करण्याची, कारण भरपूर वेळा अशा परिस्थितींमध्ये मात्र आपल्या संघाला बाहेर काढलंय या गोलंदाजाने. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना अप्रतिम योग्य दिशा नियंत्रण पाहायला मिळालं. एन वेलेस चेंडू मात्र आउटसाइड द लेग स्टंप निघून जातोय. वाईटचा इशारा. किंचित आपण पाहिलं तर स्टंपच्या बाजूने चेंडू निघून जातोय आणि धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती एक्स्ट्रा स्वरूपाने धावा येत आहेत. 22 धावा, 22 रन्स. असं वाटलं होतं की लेग स्टंप मात्र डिस्ट्रॉय केलं जाते की काय. शेवटच्या मोमेंटला चेंडू आपण पाहिलं तर थोडासा स्विंग होतोय. 32 धावा फलकावरती. राजेश ओगे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. या वेळेस मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. वॉट डिलिव्हरी. अप्रतिम. टप्पा योग्य होता आणि यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना विकेट क्रमांक 2 फ्रँकी गॉन. माझे आई एक वीराई. कोली बड्या नागाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या चेंडूवरती राजेश ओगेने मात्र विकेट प्राप्त करून दिले, कारण याचसाठी ओळखला जातोय. विकेट टेकर म्हणून का ओळखलं जातंय हे मात्र दाखवून देत असताना, कारण विकेटची नितांत गरज होती. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. तदनंतर विकेट घेणं गरजेची गोष्ट होती आणि इथे मात्र विकेट मिळाले कोणाची तर फ्रँकी या फलंदाजाला माघारी परतवले गेले. 22 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 16 चेंडूमध्ये विजयाकरिता आता मात्र धावांची आवश्यकता आपण पाहिली तर 30 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती. सुरेख चेंडू पॅडवरती आदळला जातोय. तत्पूर्वी एक धाव चिकी सिंगल. बॅटला ब्रश होऊन मात्र चेंडू पॅडवरती आदळत असताना आपण पाहतोय. एक धाव येत असताना आणि एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 23 धावा, 23 रन्स. 23 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अप्रतिम. आतापर्यंत टप्पा योग्य आहे. अचूक दिशा नियंत्रण पाहायला मिळतंय आणि राजेश ओगेने आतापर्यंत रोखून धरलंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर कोलीवाडा या संघाला अप्रतिम यॉर्कर लाईनचा वाईड यॉर्क हा चेंडू पाहायला मिळतोय. गुड डिलेव्हरी. धावांची गती स्थिर आपण पाहतोय. अचूक दिशा नियंत्रण पाहायला मिळतंय. जरूर एक चेंडू वाईड जाताना तदनंतर कमबॅक केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय सत्यनारायण स्पोर्ट कोपरी या संघाने आणि आता मात्र चेंडू आहे ते आपण पाहिलं तर 4 चेंडू फेकून झालेत. अप्रतिम म्हणता येणार नाही. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा स्वरूपाने धावांची गती पुढे सरकली जाते. फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 24 धावा, 24 रन्स. आता मात्र चेंडू आहेत ते मात्र 14 आणि 14 चेंडूमध्ये विजयाकरिता धावांची आवश्यकता आपण पाहिली तर 28 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला जरूर होता. तत्पूर्वी पॅड वरती ऍब्सोल्युटली प्लम. सुपर डिलिव्हरी. अप्रतिम. राजेश ओगेचं कौतुक करावं लागेल. लगातार विकेट प्राप्त करून दिले जात आहेत आणि आता मात्र खऱ्या अर्थाने अडचणीत आणलं जात आहे देवांश 11 कोलीवाडा या संघाला. फलंदाज गॉन. प्रतिम. टप्पा योग्य आहे आणि विकेट
ट्रेकर म्हणून का ओळखलं जात आहे ते मात्र दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि कर्णधाराने जो विश्वास दर्शवला होता तो मात्र सार्थ ठरवत असताना विकेट प्राप्त करून दिलेत. आतापर्यंत या षटकामध्ये 2 आणि 24 धावा या फलकावरती 2 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय. ऑस्टिन एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला जॉर्डन, हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजेश ओगे पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र टप्पा योग्य आहे. वाईड लाईनच्या आतमधून मात्र चेंडू निघून जातोय कारण रिच वाईड आहे. ज्यावेळेस आपण सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात त्या तदनंतर वाईडची लाईन आपण पाहिली तर रिच वाईड पाहायला मिळत आहे. षटक समाप्त झालंय. राजेश ओगे या गोलंदाजाचं चांगलं कमबॅक करून दिले गेले आणि आता मात्र 14 चेंडू आहेत ते 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयाकरिता लक्ष्य आपण पाहिलं तर 28 धावांचं लक्ष्य. 12 चेंडू 28 धावा. प्रत्येक षटकामागे आता मात्र 14 धावा जमवाव्या लागतील जर विजयाच्या दिशेने आगेकूच करायचे असेल देवांश 11 कोलीवाडा या संघाला. या आपण ऐकूया डिस्क जॉकीला. बॅक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. संध्याकाळचं हे सत्र आपण पाहतोय आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये महत्त्वपूर्ण सामना पी क्वार्टर फायनलचा हा सामना पाहायला मिळतोय. कोपरी श्री सत्यनारायण स्पोर्ट कोपरी विपक्ष देवांश 11 कोलीवाडा. जो संघ विजय होईल तो सचिन 11 कोलीवाडा संघाच्या विपक्ष खेळताना पाहायला मिळेल आणि अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी ती धडक असेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू समीर कासारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून समीर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. वाईट चेंडू आताला जातोय. लेंथ अँड लाईन बिघडली गेले. आता मात्र चेंडू आहेत ते 12 आणि 12 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. 2 मोठे फटके या सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल आपण पाहिलं तर देवांश 11 कोलीवाडा या संघाला मात्र प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न जारी असले तर निश्चित स्वरूपाने यश येईल मैदानाच्या आतमध्ये, यात काही शंका नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा, तदनंतर आलेख थोडासा घसरला गेला, ढासळला गेला, गडी बाद झाले महत्त्वपूर्ण आपण पाहिले तर, आणि तदनंतर थोडंसं आपण पाहिलं तर दडपणामध्ये पाहायला मिळतोय देवांश 11 कोलीवाडा हा संघ. समीर कासारे गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. तत्पूर्वी चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 25 धावा, 25 रन्स. चांगलं कमबॅक समीरच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. यावेळेस सरळ बॅटने उंची प्राप्त केले या चेंडूने आणि लांबी तितकीशी कमी. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय राजेश ओगे चुकी करतोय, मात्र प्रथमेश पुढे सरसावला गेलाय. तत्पूर्वी चांगलं बॅकअप दिले गेलंय. 2 धावा काही रोखू शकत नाहीत. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, हे कुठेतरी पाहायला मिळत नाही मैदानाच्या आतमध्ये. राजेश ओगे चुकी करतोय आणि क्रिकेटच्या या खेळामध्ये चुकीला मात्र माफी नाही. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 27 धावा ऑस्टिनला मिळालेलं आहे. जीवनदान कितपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. समीर गोलंदाजी मार्कवरती येतोय पुन्हा एकदा. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका, काय जबरदस्त हाय अँड हँडसम ह्यूज 6 धावा. जेल सोडण्याचा परिणाम दर्शवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये आणि 6 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय. असताना आपण पाहतोय या कान मंत्र देतात असताना आपण पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये भरत पाटील. आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 33 धावा, 33 रन्स. आता मात्र चेंडू आहेत ते 9 आणि 9 चेंडूमध्ये विजयाकरिता 19 धावांची गरज आहे. 19 रन्स टू विन
हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. फुलोर लेनच्या चेंडूवरती अक्षरशः तुटून पडले गेलेत मैदानाच्या आतमध्ये आणि धावांची गती फलकावरती 33 धावा आकाश मुंबईकर आम्हाला दर्शवत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा सरळ बॅटने काय जबरदस्त दमदार फटका पाहायला मिळतोय आमच्या डीजे मॅनच्या स्वागताकरिता. चेंडूला मात्र फेकून दिलंय. 6 धावा. महागात पडू शकतोय हे मात्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कारण जेल सोडल्यानंतर आतापर्यंत आपण पाहिलं तर 14 धावा आलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि धावांची गती फलकावरती 39 धावा. आता मात्र चेंडू आहेत ते 8 आणि 8 चेंडूमध्ये विजयाकरिता 13 धावा हे विजयाचं समीकरण. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण पहिले षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. तदनंतर आपण पाहिलं तर राजेश ओगेने कमबॅक करून दिलं होतं, 4 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत समीर कासारे गोलंदाजी मार्कवरती असताना 15 धावा तब्बल खर्च करतोय. गोलंदाज सज्ज होत असताना आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. थोडासा स्विंग होत असताना बाहेरच्या दिशेने वळतोय चेंडू, सरळ निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. आता मात्र चेंडू आहेत ते 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 चेंडूमध्ये 13 धावा हे विजयाचं समीकरण. 7 चेंडू 13 धावा. काही जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 2 फटके मोठे फटके आल्यानंतर मात्र एक बाजूने सामना झुकताना पाहायला मिळाला. मात्र तत्पूर्वी कमबॅक करत असताना निर्धावच्या स्वरूपाने चेंडू हाताळला गेलाय समीरच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होतोय आणि याच पद्धतीचे चेंडू मात्र हाताळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केलं जाते. एक धाव अर्जित केले गेले. दुसऱ्या धावेसाठी वळाले तर हरीश पाटील पुढे सरसावले जातील. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 2 धावेसहित संघ जाऊन पोहोचते धाव फलकावरती 41 धावा 41 रन्स. या पण ऐकूया डीजेला.
क्रिकेट क्लब नायगाव संघ सुद्धा अभिमानाने सांगेल की आम्ही मात्र कोणत्या मान्यवरांना यावेळेला इन्व्हाइट करत नाहीत, तर आमच्या देशासाठी ज्यांनी प्राण आहुती दिले त्या आहुतींना मात्र आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतो. आणि खरोखरच एकविरा नायगाव संघाला पूर्ण आयोजकांना मानाचा मुजरा असेल माझ्याकडून, आणि खास करून योगेश भाईंदरकर यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल. योगेश भाईंदरकर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्या. ज्यांनी सांगितलं आपण मान्यवरांना मात्र का बोलवतोय, परंतु त्यापेक्षा आपण बलिदान देणाऱ्या, नेहमीच दक्ष असणाऱ्या 24-48 तास मात्र आपण पाहतोय बर्फाच्छित भागामध्ये मात्र आपण सातत्याने पाहतो. घराची पर्वा न करताना मात्र आपण सातत्याने मात्र ज्या सीमा रेषेवर आपल्याला पाहायला मिळत आहेत असे सर्व्हिस बिफोर सेल्फ हे ब्रीद वाक्य असणाऱ्या भारतीय लष्करांना मानाचा मुजरा. 5 चेंडू आणि आता मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत विजयासाठी आकाश मुंबईकर आम्हाला दर्शवत आहेत की एकंदरीत आपण पाहू शकाल विजयासाठी लक्ष होतं 52 धावांचं, 11 धावांचं लक्ष असेल. महेश गुरव मात्र राजेश योगेने झेल सोडल्यानंतर थोडासा परिणाम सोसावा लागला, परंतु यावेळेला ते मात्र चुकीला यावेळेला जरूर ॲक्सेप्ट करतायत की माझ्याकडून चुकी झाली महेश, परंतु आता तुला खरी गरज असेल ही मॅच विन करून देण्यासाठी. आणि फलंदाज करणारा यावेळेला फलंदाजी ऑस्टिन, एक जबरदस्त खेळाडू आपण पाहू शकतायत. आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर जॉर्डन, हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज पूर्ण मंच आपल्याला पाहायला मिळतं. जो आज इंडियन आपण भारतीय तिरंगा जो फडकतो ना, तो मात्र हवेच्या झोतावर मित्रांनो फडकत नाही, तर या मात्र इंडियन आर्मीच्या मात्र कर्तृत्वामुळे फडकतो आणि म्हणूनच त्यांना मानाचा मुजरा असेल. चला थोडंसं बाजूला व्हा, डिस्टर्ब करू नका प्लीज. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 41 धावा यावेळेला ऑन साईडला चेंडू मात्र निघून जातोय वेगाने. समीर कासारे, छोटा पॅक बडा धमाका, परंतु या वेळेला चुकीला माफी नाही आहे. मात्र 2 धावा येत असताना हा ना करता करता डिरेक्ट हिट, फलंदाज बाद होताना कदाचित टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना, कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. या ऐकूया आपण डीजेच्या माध्यमातून एक सुंदर मात्र सॉन्ग. माझे आई ग माझे आई एकविरा आई. कोणी बड्या नायगाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. थँक्यू डीजो, थँक्यू. 4 चेंडूचा एकंदरीत खेळ, 43 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आमच्या भारतीय लष्करानं मात्र या मॅचचा आनंद या ठिकाणी घेत असताना आपण पाहू शकतायत. राष्ट्रीय एकता मात्र राष्ट्रीय सुरक्षा एकता अबाधित ठेवणे हे मात्र त्यांचं काम. सातत्याने सीमारेषेवर सातत्याने लक्ष देणं आणि म्हणूनच ब्रीद वाक्य सातत्याने पाहायला मिळतं. सर्व्हिस बिफोर सेल्फ हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि जे मात्र चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकताय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी लक्षात असू द्या 9 धावांचं लक्ष असेल. म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला खेळाडूंनो पळावंच लागेल क्रिकेटच्या मैदानात, कारण हुकला तो संपला आणि थांबला तो संपला. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र ऑन साईडला राजेश ओगे पुढे सरसावत आहेत, समीर कासारे पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. ऑस्टिनकडे स्ट्राईक घेण्याच्या मार्गावर यावेळेला आतापर्यंत आपण पाहू शकता धावांची गती जर आपण पाहिले तर धावसंख्या ऑस्टिन बाद झाल्यानंतर मात्र जी स्थिती पाहायला मिळते जॉर्डन आणि एका साईडला रॉकी, 2 फलंदाज. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. ऑस्टिन धावचीत बाद होणारा फलंदाज आणि तिथेच कदाचित थोडंसं टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच यावेळेला आपण पाहू शकाल. परंतु आता चेंडू आहेत 3 आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 7. 3 चेंडू 7 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. कोणत्या संघाचं यावेळेला आव्हान कायम टिकून राहील, कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल. 3 चेंडू 7 धावा
एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड. ऑन साईडला यावेळेला मात्र बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना राजेश ओगे मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी फेकी केली जाते भरत पाटीलकडे आणि यावेळेला MS धोनी स्टाईलमध्ये जबरदस्त अप्रतिम आपण पाहू शकाल यष्टीरक्षण. फलंदाज बाद होताना 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. सेलिब्रेशन टाइम. परंतु वेळ दौडू नका कारण अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. त्याकरता मी विनंती करेन. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 2 आणि 2 चेंडूमध्ये विजयासाठी 6 धावा. अतिशय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आक्रमकता काय असते यावेळेला दाखवली गेली. 2 चेंडू 6 धावा. नवीन बॅटर थोडंसं धावत जायचंय जयेश. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय देखणं असं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवसामध्ये आपण कर्नल तुषार जोशी सरांना आपण पाहिलं होतं. त्यांचं जबरदस्त वक्तव्य पाहायला मिळालं. प्रत्येकाला अंगाला शहारा येणारा आपण तो स्पीच ऐकलात. आणि 24 सप्टेंबर 2003 मध्ये जे मात्र शौर्य पुरस्काराने राष्ट्रपतींच्या द्वारे त्यांना सन्मानित केलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला मात्र ज्या वेळेला ते शौर्य पदक मिळालं त्यावेळेला मात्र शौर्य पुरस्काराने मात्र सन्मानित केलं. त्यावेळेला मात्र माझा बडी जेव्हा सोडून गेला त्यावेळेला त्याची थोडीशी खंत मला कुठेतरी वाटली. आणि अशा वेळेला मात्र आपण पाहू शकता तो अभिमान तर जरूर बाळगला परंतु माझा बडी मात्र सोडून गेला होता. या काही गोष्टी असतात ना त्या खूप मात्र मायने राखतात आपल्या करिअरमध्ये आणि तेच कर्नल तुषार जोशींच्या आयुष्यामध्ये त्या मायने राखल्या गेल्या. 2 चेंडू आणि 6 धावा. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. एक सुंदर प्राऊड फील होत असताना मॅच मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे आणि यावेळेला संघर्षाशिवाय जीवन नाही आहे. जेवढं तुम्ही स्ट्रगल करतील तेवढं मात्र बेनिफिट यावेळेला. अमर कोळी त्या ठिकाणी सूचना देतील त्या खेळाडूला तुम्हाला स्थगित राहायचं आहे कारण असाच काल आपण एक सामना पाहिला आणि खऱ्या अर्थानं मात्र त्या स्पर्धेतून मात्र पांजू संघाला पराभूतच्या छायेत जावं लागलं. थोडंसं डळमळीत झाला होता. चेंडू रिलीज झाला जरूर परंतु अर्धा पिच गेला होता. फलंदाजांपर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच तो खेळाडू मात्र उभा राहिला आणि त्या कारणास्तव मात्र त्या संघाला पॅनल्टी लागली गेली. अशा पद्धतीने मात्र आपण पाहू शकलात कालचा सीन. 2 चेंडू 6 धावा. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत या सिटीचं वाईट आतापर्यंत मात्र सामना बॅलन्सिंग आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू आणि 5 धावा. कोणता संघ सचिन कोळीवाडा या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल आणि कोणता संघ मात्र यावेळेला या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल याकडे लक्ष असेल कारण ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची. एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोळीवाडा आपण पाहू शकतायत. नायगाव संघ मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय एक चांगलं क्रिकेट दर्शवत असताना. 2 चेंडू 5 धावा. 45 नंबरची जर्सी परिधान करणारा यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने बाउन्स मिळाला. फलंदाज मात्र यावेळेला बाद होताना आपण पाहू शकाल. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावेची गरज असताना पाहू शकाल. मात्र एका साईडला आता जॉर्डनला खेळावं लागेल. जावेद मियादादची आठवण करून द्यावी लागेल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि लगेच गॅटिंग मानकर आपण लगेच टॉससाठी सज्ज राहायचं आहे. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आज प्रेक्षक वर्ग अफलातून गर्दी करत असताना पाहायला मिळतोय. आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळालेत. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि आज आपण खऱ्या अर्थानं प्राऊड फील करतोय. आपल्या भारतीय लष्कर या ठिकाणी उपस्थित आहेत. इंडियन आर्मी आपल्याला पाहायला मिळतात. आर्मी बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. आज अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित राहिलेत. आज जी घरामध्ये गाढ झोप घेतो ना ती मात्र आपण याच कर्तव्य दक्षांमुळे. 1 चेंडू आणि 5 धावा. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुपर अप्रतिम. महेश गुरवला काहीतरी कानमंत्र देत असताना राजेश ओगे आपण पाहू शकाल. तर स्पीडअप करा गेम जरा प्लीज कारण वेळ दौडू नका. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत जेणेकरून 4-4 षटकांचे सामने झालेच पाहिजेत. या उद्देशाने मात्र आपण हा वेळ वाचवावा. 1 चेंडू आणि 5 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. सज्ज होतोय महेश गुरव. सामना करेल जॉर्डन. अप्रतिम सामना, दर्जेदार सामना. कोणत्या संघाला पुढच्या वर्षात या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. अर्थातच 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास
5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष. जर मित्रांनो सामना आवडला असेल मनापासून तर जोरदार टाळ्या उद्या या सामन्यासाठी. आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. 1 चेंडू आणि 5 धावा. जबरदस्त सामना. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते खेळाडूंनो. जबरदस्त सामना. अप्रतिम. 1 चेंडू आणि 5 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती दोस्तों और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती दोस्तों. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. पुनश्च एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. पुनश्च एकदा गोलंदाज राईट अमोर द विकेट. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त गोलंदाजी महेश गुरवने केली. एका साईडला मात्र असं वाटलं होतं की मात्र राजेश ओगेवर कदाचित खापर फुटेल की काय, परंतु यावेळेला महेश गुरवने सुंदर अंडरस्टँडिंग गोलंदाजी केली. इनक्रेडिबल बॉलिंग पाहायला मिळाली आणि अशा वेळेला देवांच्या 11 कोळीवाडा संघाला पराभूतच्या छायेत जावं लागतं. खूप चांगलं क्रिकेट. चला या टॉस करण्यासाठी या लगेच सचिन कोळीवाडा आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी. तर मी विनंती करेन देवांश 11 कोळीवाडा संघ चला आपण हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरा. डिसिप्लिन क्रिकेट दाखवा फ्रँकी अँड ऑल टीम. या पण टॉस या ठिकाणी आर्मी बंधूंच्या हस्ते आपण करणार आहोत. या ठिकाणी टॉस केला जाईल. योगेश भाईंदरकर आम्हाला माहिती देतील. अगला मैच यहाँ पर होने जा रहा है. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी बनाम सचिन कोलीवाड़ा.